चाकणमध्ये पालिकेचे कार्यकारी मंडळ असताना जेवढी विकास कामं झाली त्यापेक्षा नंतरच्या प्रशासकीय राजवटीत मोठी कामे मार्गी लागल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे कार्यकारी मंडळ हवं की प्रशासक राजवटच बरी असा प्रश्न चक्क काही नागरिक विचारतात। चाकण नगरपालिकेत नोव्हेंबर 2020 पासून मागील 5 वर्ष प्रशासक राज आहे। प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत 159 कोटींची पाणी योजना मंजूर होऊन काम सुरू झाले। 150 कोटींची सांडपाणी योजना मंजुरीच्या अंतिम प्रक्रियेत आहे। याशिवाय तब्बल 100 कोटींच्या भूमिगत विद्युत लाईनचं काम अंतिम स्तरावर आहे। चाकण पालिकेने भूमिगत गॅस लाईनसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला ना हरकत दिली असून त्यातून घरोघरी पाईपद्वारे प्रत्येक घरात गॅस पुरवठा करण्याचा प्रयोजन आहे, ज्याद्वारे चाकण शहरातील 26,000 मिळकतींना पुढील काळात घरात गॅस पुरवठा होणार आहे। दरम्यान नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळातील विकास योजनांमध्ये चाकण पालिकेची विकास योजना अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर झाल्याचं सांगण्यात येत आहे। या विकास योजनेत सुमारे 400 कोटींची विकास कामं प्रस्तावित आहेत। तसंच केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचे अंदाजे 35 कोटींच्या योजनेचे काम सुरू आहे, ज्या 210 समूह सदनिका लाभार्थ्यांना मिळणार आहेत। त्याचप्रमाणे संग्रामदुर्ग किल्ल्याच्या एकात्मिक विकास आराखड्याला चालना देण्यात आली आहे। चाकणच्या पुरातन चक्रेश्वर मंदिर परिसरात 5.5 कोटींची विकास कामं मंजूर झाली असून त्याचे कार्यादेश देण्यात आलेत। देवस्थानचा विकास आराखडा देखील पालिकेकडून करण्यात येतोय। तसंच चाकण शहरात विविध योजनांमधून मागील 4 वर्षात लहान मोठी 40 कोटींची कामंही झाली आहेत आणि त्यातील काही प्रस्तावित आहेत।